सकाळी कशाची लागली, आप्प्याची लागली असं म्हणावं लागेल. आणि तिला माझ्या हातचे आप्पे आणि ही शेंगदाण्याची आणि काय म्हणते तर दह्याची चटणी पण फार आवडती. तर सकाळी सकाळी मस्तपैकी सोनी मामीचा नाश्ता पाहू शकता. सोनी मामी, सांग कसं वाटतंय खाऊन. आम्ही वाट पाहतो. सांग. पण झोप आणि ब्रश दोन्ही झालेलं नाही. कुठं साहेब? हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अस्मिता आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी इकडं उत्तप्पा प्लस हे पहा छान असे गरम गरम डोसे चालू करणं. आज सकाळी सकाळी मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ किंवा हरभरे चणे पण रात्री भिजू घालायचे आणि मस्त सकाळी त्याला स्वच्छ धुवून मिक्सर वाटं काढायचे बारीक. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर लसण, असं सर्व टाकून ते छान असं मिक्सर वाटं काढायचं मिश्रण. आणि काढल्याच्या नंतर थोडंसं त्यात दही पण टाकायचं आणि आपला कांदा चिरायचा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि ते मस्त असे टाकून, तुमच्याकडं गाजर पण असतील तर ते गाजर पण तुम्ही टाकू शकता आप्प्यामध्ये. आणि इकडं डोसाचा उत्तप्पा झाला आणि उत्तप्पाचा नंतर धिरड्यासारखंच झालं. म्हणजे एवढे काही कडक झाले नव्हते पण खायला खूपच भारी, चवीला पण मस्त झालते. आणि हा सर्व थाटमाट जात होता याच्यासाठी की सोनी मामी काल म्हटली की दीदी तुमच्या हातचे मला आप्पे आणि खाऊ वाटतात. तर मग सोनी मामीसाठी आप्पे करायला लागले. आणि आर्याची फरमाईश होती की म्हणे मला डोसा खायचा किंवा उत्तप्पा खायचा. तर म्हटलं ठीक आहे. मी तेच मिश्रण घेतलं, थोडंसं पातळ केलं आणि डोशाच्या तव्यावर तिला आर्याला पण करून देत होते इकडं. म्हणजे दोन्ही पण कामं एकत्रच व्हायले. आणि तुम्ही पण माहिती आहे का, पौष्टिक हा म्हणजे चणे आणि मुगाची डाळ किंवा मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ दोन्ही मिक्स करून पण तुम्ही भिजू घातली आणि थोडासा वाटीभर रवा पण त्यात तुम्ही टाकला. तुम्ही जेव्हा मिक्सर वाटं ते मिश्रण काढतात तेव्हा, तर एवढे तर भारी जाळीदार असे म्हणजे आप्पे पण होतात आणि डोसे पण होतात. आणि चवीला तर एकच नंबर. पाहू शकतात कसे छान असे टम फुगलेले आहेत आणि गरम गरम खायला मजाच वेगळी. त्यातले त्यात परत काय, तुम्ही जर त्यासोबत शेंगदाण्याची चटणी, मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्यात हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, पुदिना वगैरे टाकायचा. इतकी तर भारी व्हाईट कलर, ग्रीन कलर, जशी तुम्हाला ज्या कलरची करायची तशी तुम्ही चटणी करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि जिऱ्या मोहरी आणि लाल मिरच्याचा तडका द्यायचा. तर एवढी तर भारी झालती. तर ती या आप्प्यासोबत खायला एकच नंबर लागत होती. आणि हे सर्व आटापटा जात होता. शौर्याचं पण शनिवार असल्यामुळे तिला पण डब्याला टिफिनला काहीतरी नवीन द्यावंच लागतं दर शनिवारी. तर त्याच्यामुळं रात्री 12 वाजता जेव्हा मी ड्युटीहून आले तर तेव्हा लक्षात आलं, अरे म्हटलं आपण उद्या तर काहीच केलं नाही. मग गडबडीने हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजायला घातली आणि सकाळी म्हटलंच नाही तर माझी मुलगी आणि म्हणजे ठरलं होतं ते टाकायचं. पण सोनी मामी काल हॉस्पिटलमध्ये गेलती तर तिला तिकडं उशीर झाला आणि तिला पण लक्षात राहिलं नाही तर ती डाळ वगैरे भिजू घालती सोनी मामी. पण तिच्या आठवणीत नव्हतं आणि मग मला लक्षात आलं, झोपेतून उठून भिजू घातलं. आणि आपण जर केलं तरच आपल्या घरी मुलांना, नवऱ्याला, भाऊजाईला, भावाला आणि 2 लेकरांना खायला मिळतं. तर कधीच म्हणजे गृहिणीने तरी म्हणजे आपण आळस केला न पाहिजे.
स्वयंपाकाच्या बाबतीत. आपण जर करून खाऊ घालू त्यांना तरच त्यांना म्हणजे हेल्दी मस्त छान घरचा डोसा आप्पे वगैरे खायला मिळेल. तर तुम्ही पण नक्की हे एकदा आप्पे ट्राय करा. आणि मी तर सोनी मामीचे डोहाळे पुरवण्यासाठी म्हणजे तिला जे जे आवडतं तर ते मी बनवून देण्याचा प्रयत्न करते. आणि हे पहा माझी गोड अशी आर्या पण आले मध्ये. मम्मी कधी होतात, कारण की आर्याला पण खायचे होते. मी म्हटलं ठीक आहे बेटा, झालेलीच आहे, तर चटणी पण झालेली आहे, तू खाऊ शकतीस. तर म्हणे ओके. आणि खरंच म्हणजे आपण बनवून लहान मुलांना जेव्हा खाऊ घालतो तेव्हाच मनाला जी समाधानी भेटती तर ती शब्दात सांगताच येत नाही. मग काय, आर्याला छान असं ताट वाढून दिलं. पाहू शकता ही अशी व्हाईट चटणी, आप्पे आणि याला काय म्हणायचं, डोसा करायचा होता पण ते झाला धिरडं झाल्यासारखं, म्हणजे कडक पण झालता थोडासा. पण तुम्हाला म्हणलं होतं तसं सोनी मामीला मस्तपैकी डोहाळे कशाचे लागले, आप्प्याचे लागले असं म्हणावं लागेल. आणि तिला माझ्या हातचे आप्पे आणि ही शेंगदाण्याची आणि काय म्हणते तर दह्याची चटणी पण फार आवडती. तर सकाळी सकाळी मस्तपैकी सोनी मामीचा नाश्ता पाहू शकता. सोनी मामी सांग कसं वाटतंय खाऊन. आम्ही वाट पाहतो. चांगले झालेत, हळूच होऊ दे. इकडं आपलं आपलं करू. मस्तपैकी पाहू शकता हे पहा, छान असे आप्पे गरम गरम होत आहे. तर या तुम्ही पण खायला. आप्पे आवडते कोणाकोणाला आप्पे आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण आवडतात, सोनवामीला पण आवडतात, साहेबांना आणि जास्त शौर्याला पण आवडतात. सोनी मामीची आणि शौर्याची चॉईस सेमच आहे. तिला मी आप्पे वाढून देते. फोटो काढायला आणि छान जाळीदार असं काय म्हणतात त्याला, धिरडं या खायला. आणि शनिवार असलं की काहीतरी करावंच लागतंय. डब्बा पण होते आणि इकडं सोनी मामीचं पण होते, म्हणजे दोन्ही कामं एकात एक होतात. आपलं तर चालूच राहते ड्युटीचं वगैरे, पण लेकरांसाठी आणि विशेष भाऊजाईसाठी काहीतरी करायला भेटते तर नक्कीच करायचं. कारण की आता तिला खाऊ घातलं तर ती नंतर मला माहेरी गेल्यावर खाऊ घालत. बरोबर आहे. तिचे आत्ता लाड पुरवले तर मी माहेराला गेल्याच्या नंतर कधी पण ती माझे लाड पुरवते. तर मग तुम्ही पण तुमच्या भाऊजाईला जीव लावा. भाऊजाईने लावू का न लावू, तिथं बघा आमची भाऊजाई आरामात चालू आहे. बाई साहेबांचा फोटो काढेली बा. खाणं कमी आणि फोटो सेशनच जास्त आहे बघा इकडे. तसं काय म्हणू नका. मग किती वेळ झाला तू खाल्लास का, एक घास खाल्लास आणि नंतर स्नॅपचॅटमध्ये इकडं तिकडं फोटो चालू येते, त्या ताटातलं काही संपलं का? तसं घेऊ नका. नाही मग तू खायचं ना. काय म्हणते मन, काय म्हणते तर. हे पहा, माझा नाश्ता झाला, सोनी मामीचा झाला आणि सरांसाठी इथं आणून ठेवलाय. पण सरांचं अजून काही ब्रश झालंच नाही. किती वेळ झालं म्हणते करा करा म्हणून, पण झोप आणि ब्रश दोन्ही झालेलं नाही. कुठं साहेब, बघा आता असं काय. आता उठा, वाट बघायला ते आपे म्हणायत कोणाच्या पोटात जायचे. वाट बघतायत आपे, उठा आणि खा. विशेष चटणी तुमच्या आवडीची केलेली.
ब्रश झालं तर त्या पोटात जाईल काय. असंच असते बाबा, खायला पण मागं लागावं लागते, खा 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 म्हणून.